हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप आणि घाटकोपरमध्ये रात्रभर पावसाचा जोर कायम। पावसामुळे मध्य रेल्वेचा वेगही मंदावला। मुंबईतल्या विक्रोळी, गोरेगाव आणि अँटॉप हिलमधल्या म्हाडाच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती। म्हाडाच्या नवीन इमारतींच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। ठाणे आणि मुंबईवरचं पाणी संकट गडद। धरण परिसरात पावसाची पाठ। जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी आणि आंध्रा धरणात अनुक्रमे 25.23 आणि 25.20% पाणीसाठा शिल्लक। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे रत्नागिरीकरांची किमान वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। रायगडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस। नदी नाले तुडुंब वाहत असल्याचं दृश्य। भात लागवडीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। देहूनगरीमध्ये लाखो वारकरी दाखल। वारकऱ्यांकडून पालखीचं दर्शन। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा। देहूतल्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। शनी शिंगणापूरच्या शनी चौथऱ्यावरील दर्शन काही दिवसांसाठी बंद। नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं चौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यास बंदी। 11वी कॉमर्स शाखेचा कट ऑफ यंदा 94.4%, तर आर्ट्स आणि सायन्सपेक्षा कॉमर्सच्या कट ऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ। मात्र झेवियर्स आणि रुईया वगळता आर्ट्सची गुणवत्ता यादी 90% खालीच। नांदेड ते पुणे 65 मिनिटात विमान सेवेला अखेर प्रारंभ। पहिल्याच दिवशी 60 आसनी विमानात 52 प्रवाशांचा प्रवास। पुण्यामध्ये झिका व्हायरसचा धोका कायम। एरंडवण्यात झिकाचे 2 रुग्ण आढळल्यानं एरंडवणा आणि मुंढव्यातल्या 20 जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले। नाशिकमधल्या गर्दीच्या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आता ऑनलाईन पास घ्यावा लागणार। नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश। पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी निर्णय। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ। नवीन गाडीमुळे आणखी 24 फेऱ्यांची भर। प्रवाशांना मोठा दिलासा। शिखर बँक घोटाळा प्रकरण। ईडीच्या हस्तक्षेप याचिकेवर आर्थिक गुन्हे शाखेचा आक्षेप। शिखर बँकेत घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। अजित पवार गटाच्या 22 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला। मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील। रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। विधान परिषदेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। ठाकरे गटाकडून मात्र अद्याप पाठिंबा नाही। जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये असा ठाकरे गटातल्या काहींचा सूर। विधान परिषदेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये, ठाकरे गटातल्या काहींचा सूर। तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य। महाविकास आघाडी विधान परिषदेची 3री जागा लढण्याच्या तयारीत। ठाकरे गटही उमेदवार देणार असून ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांचं नाव चर्चेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।